शुभ सकाळ सगळ्यांना. तर 6 वाजली होती. उठले मी पटकन असे आंघोळ वगैरे करून घेतले आणि छानपैकी असं थोडंसं तोंडाला मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतले आणि आले किचनमध्ये येऊन माझ्यासाठी गरम पाणी केले. 1 ग्लास गरम पाणी पिते मी दररोज आणि एकीकडे चहा ठेवला. मुलं अजून उठली नव्हती. मुलांना उठवत होते तर मुलं काय उठली नाहीत. इथे प्रिन्सला ताप येत होती. प्रिन्सला उठवलं आणि त्याला म्हटलं की ब्रश वगैरे करून घे. तो काही उठत नव्हता. खूप ताप येत होते. 4-5 दिवस झाले त्याला तापच येते. 2दा डॉक्टरकडे घेऊन गेले तरी त्याला राहत नाही आहे ताप. मग त्याला कसं तरी त्याला जबरदस्ती चहा बिस्किट चारलं. काही खात पण नव्हतं. त्यानंतर मी इथे अंथरुणाच्या घड्या वगैरे करून घेतले. आयुषी पण उठली नव्हती. आयुषला म्हटलं बेडरूममध्ये जाऊन झोप. मग इथे मी पीठ मळून ठेवले आणि भाजी चपाती पण बनवून घेतले. 10 वाजता पाणी येणार होतं. पाणी आल्यावर गडबड होते म्हणून आधीच स्वयंपाक बनवून घेतली मी. चपात्या लाटून घेतले. माझं काही बोलण्यात चुकत असेल तर थोडं दुर्लक्ष करा, कारण की मी पहिल्यांदाच असं व्हॉइस भरते आणि पहिल्यांदाच मी ब्लॉग बनवायला लागले. ट्राय करते आता. इथे स्वयंपाक आवरलं होतं आणि इथे किचन पण आवरून घेतले मी असं छानपैकी. त्यानंतर मी शेगडे वगैरे पुसून घेतले आणि भांडे पण खूप सारे पडले होते घासायला. पाणी आल्यावरच घासून घेऊन ठेवले मी एक साईडला बेसिनमध्ये. आणि शेगडे आणि किचन ओटा पुसून घेतले. ती आयुषी उठली होती तर बोलत होती मम्मी मला चहा दे. तर तिला म्हटलं थोडं थांब, भांडे घासून घेते. पाणी आलं होतं. पाणी आलेलं काही शूट केलं नाही मी. मी इंस्टाला सुद्धा व्हिडिओ बनवते. माझे डान्सचे व्हिडिओ असतात, असे ब्लॉग नसतात. नक्की चेक करा. इथे कपडे पण भिजत ठेवले मी. थोडा वेळ भिजत ठेवले का छान असे निघतात. तिला लादी पण पुसायला घेतली. ते प्रिन्स माझ्यासोबत मस्ती करत होता. मम्मी तू कशी पुसतेस, मी पुसू का म्हणत होता. त्याला म्हटलं नको, बस शांत. ताप येत होता त्याला. किती ताप येतोय तरी मी तो मध्ये करतो. आणि इथं आंबे घेऊन आले ते प्रिन्सच्या पप्पानी. तर आंबे वगैरे धुवून घेतले स्वच्छ असं आणि जेवायला घेतलं. जेवायला चपाती भाजी